Hello dear student, myself Professor Burechke. Today we learn new chapter units and measurements. In this chapter we can discuss two concepts. What is meant by units, what is meant by measurement. These two concepts we can discuss one by one. Firstly, heartily welcome in this video. Let's talk about our chapter units and measurement. Introductory part in the chapter. Physics is a quantitative science. Physics is a quantitative science means what? We measure various physical quantity. We measure different physical quantity like time, length, mass, volume, density, temperature, electric current, acceleration, velocity. All these things we can measure in a physics. In daily life, we need to measure a number of quantities like size of object, volume of liquid, amount of matter, weight of vegetable, weight of fruits, body temperature, length of cloth, etc. etc. We can measure in our daily life. In short, a measurement always involves a comparison with a standard measuring units. In short, uh, we firstly discuss what is meant by measurement. What is meant by measurement? Measurement is a process which measure a physical quantity. Measurement is a process which measure a physical quantity. Actual definition. Firstly, we discuss actual definition of a measurements. Given here definition. What is meant by measurement? Definition. The assignment of a number to characteristic of an object is called measurements. The assignment of a number to characteristic of an object is called measurements. Here given two example of a measurements. First one, comparison between two boys tall or small. Comparison between two boys tall or small. Second example, object heavy or lighter. Object heavy or lighter. This is the best example of a measurements. आता मेजरमेंट म्हणजे नेमकी काय ही कन्सेप्ट आपण एका एक्झाम्पलच्या साहाय्याने काय करूया समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, स्क्रीनवरती आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले आहे. आता इथं आपण कन्सिडर केलं की दोन पर्सन दिलेले. पहिला जो पर्सन जो आहे या पहिल्या पर्सनची हाईट जी आहे ती आहे 5 फीट आणि दुसरा जो पर्सन जो आहे या दुसऱ्या पर्सनची हाईट जी आहे ती किती आहे 6 फीट आहे. आता आपण काय बघतोय व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट्स. मेजरमेंट कशाला म्हणायचं ही कन्सेप्ट आपण काय करतोय समजून घेतोय. आता बघा, पहिल्या पर्सनची हाईट 5 फीट आहे, दुसऱ्या पर्सनची हाईट 6 फीट आहे. आता यामध्ये आपण काय करणार की त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरतून आपण काय करणार, दोन्ही पर्सन हे काय केलं आपण कॅरेक्टराईज केलं. कॅरेक्टराईज केल्यावरती मी काय केलं की हा जो पर्सन जो आहे की ज्याची हाईट किती आहे 6 फीट आहे याला मी कन्सिडर केलं फर्स्ट, आणि दुसरा जो पर्सन जो आहे त्या दुसऱ्या पर्सनला की ज्याची हाईट किती आहे 5 फीट आहे त्याला मी कन्सिडर केलं सेकंड. दोघांची कंपॅरिझन केली आपण. कंपॅरिझन केल्यावरती की ज्या पर्सनची हाईट किती आहे 6 फीट आहे त्याला मी म्हटलं टॉल, आणि ज्या पर्सनची हाईट किती आहे 5 फीट आहे त्याला मी कन्सिडर केलं या पर्सनच्या तुलनेत याला मी काय कन्सिडर केलं स्मॉल म्हटलं, आणि असाइन केलं की दिस इज अ फर्स्ट पर्सन,
दिस इज अ सेकंड पर्सन. आपण काय केलं की या दोन पर्सनची हाईट काय केली, कंपॅरिझन केलं. एकंदरीत ही जी प्रोसेस जी आहे या प्रोसेसला कन्सिडर करायचं मेजरमेंट. ही जी प्रोसेस जी आहे या प्रोसिजरला कन्सिडर करायचं मेजरमेंट्स. इन शॉर्ट, मेजरमेंट्स म्हणजे काय, द असाइनमेंट ऑफ ए नंबर टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मेजरमेंट्स. म्हणजे काय की सुरुवातीला आपण दोन ऑब्जेक्ट आहे, दोन पर्सन आहे, या दोन ऑब्जेक्टला सुरुवातीला काय करायचं, कॅरेक्टराईज करायचं आणि नंतर त्यांना काय करायचं, असाइनमेंट करायचं. ही जी प्रोसेस जी आहे या प्रोसेसला कन्सिडर करायचं मेजरमेंट्स. समजलं? नेक्स्ट पॉइंट हिअर, नीड फॉर मेजरमेंट्स. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे नीड फॉर मेजरमेंट्स. मेजरमेंटची आवश्यकता का आहे. पहिलं आपण कन्सिडर केलं इथं पहिले नीड्स, एक्सपेरिमेंट. वी कॅन गेट्स नॉलेज ऑफ सराउंडिंग थ्रू ए सेन्स ऑफ विजन, हिअरिंग, टच, स्मेल. की आपण नंबर ऑफ एक्सपेरिमेंट जे करणार आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की मेजर काही फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत या फिजिकल क्वांटिटी आपल्याला काय करायच्या, मेजर करायच्या आहेत. मग ह्या मेजर कशा करणार आपण की आपण सराउंडिंगच्या नॉलेजवरतून आपण त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय करणार आहे, मेजरमेंट करणार आहे. ती फिजिकल क्वांटिटी जी आहे ती फिजिकल क्वांटिटी आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे. मग कशाच्या सहाय्याने करणार, आपण सेन्स ऑफ विजन आहे, हिअरिंग आहे, टच आहे, स्मेल आहे, याच्या थ्रू आपण त्या एक्सपेरिमेंटमध्ये ती फिजिकल क्वांटिटी जी आहे ही काय करणार आहे, मेजर करणार. म्हणजे आपल्याला समोर एखादी गोष्ट जी आहे, समोर एखादा ऑब्जेक्ट जो आहे जो दिसणार आहे त्याच्यावरतून आपण त्याचं मोजमाप करणार आहे. नेक्स्ट हिअरिंग, एखादी गोष्ट आपण ऐकली त्याच्यावरतून आपण त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करणार आहे. किंवा एखादा ऑब्जेक्ट जो आहे या ऑब्जेक्टला आपण टच केलं, तो ऑब्जेक्ट हॉट आहे की कोल्ड आहे, तो किती हॉट आहे किती कोल्ड आहे हे आपण त्या ऑब्जेक्टला टच केल्यावरतून आपण त्या ऑब्जेक्टचं मेजरमेंट्स करणार आहे. आणि दुसरं लास्ट स्मेल घेतल्यावरती तो कशा पद्धतीनं आहे त्यावरतून सुद्धा आपण काय करणार आहे, मेजरमेंट्स करणार आहे. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट जो आहे हा आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी मेजरमेंटची आपल्याला आवश्यकता आहे. सेकंड, नीड फॉर मेजरमेंट्स. Many times, description observed in the theoretical and experimental value lead to the development of new theories and formulas. की बऱ्याच वेळा काय आहे की आपल्याला काय करायचं आहे की एक्सपेरिमेंट करताना आपण म्हणा किंवा सायंटिस्ट जे आहे हे काय करणार आहे, नवीन थेरी किंवा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, डेव्हलप जर करायचं असेल तर यासाठी आपल्याला मेजरमेंटची आवश्यकता आहे. मेजरमेंटशिवाय आपण नवीन थेरीज किंवा नवीन फॉर्म्युला जे आहेत हे आपण काय करू शकत नाही, प्रिपेअर करू शकत नाही किंवा डेव्हलप करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जो आहे हा काय होतोय, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत काय झाला, मूव्ह झाला. मूव्ह होत असताना या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी किती आहे हे आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट करायची. कायनेटिक एनर्जी ऑफ दिस ऑब्जेक्ट, देन वी कॅन कॅल्क्युलेट दिस की या ऑब्जेक्टचं मास किती आहे आणि तो मूव्ह होताना त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, यावरतून आपण त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी जी आहे ती काय करू शकतो, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपण थेरीमध्ये काय केलं की त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू 1/2 इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर.
आणि त्यावरतून आपण फॉर्म्युला प्रिपेअर करणार. द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². इन दिस वे वी कॅन डिस्कस नीड फॉर मेजरमेंट्स. या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला मेजरमेंटची नितांत आवश्यकता आहे. देन we can discuss new concept. what is meant by units. Unit कशाला म्हणायचं? Unit for a measurements. Here we discuss definition. The reference standard used for the measurement of a physical quantity is called units. सिंपल डेफिनेशन दिलेली आपल्याला. द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट्स. अनदर एक्झाम्पल यू कॅन गिवन हिअर. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. की एखादं स्टँडर्ड जे आहे, ज्या स्टँडर्डमध्ये आपण ती फिजिकल क्वांटिटी जी आहे, ती फिजिकल क्वांटिटी आपण काय करणार आहे? मेजर करणार आहे. त्या स्टँडर्डला कन्सिडर करायचं त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट्स. समजलं? फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं इथं लेंथ ऑफ वायर. एक वायर घेतली आपण, त्या वायरची लेंथ जी आहे ती किती आहे? 5 मीटर्स आहे. आता इथं आपण युनिट्स कशाला म्हणायचं? हिअर मीटर इज ए युनिट्स. मीटर काय आहे? इथे युनिट आहे. अँड हिअर 5 विथ द नंबर 5 इज द व्हॅल्यू ऑफ द लेंथ इन दॅट युनिट्स. 5 इज द व्हॅल्यू ऑफ लेंथ इन दॅट युनिट्स. अनदर एक्झाम्पल वी कॅन गिवन हिअर. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. मास ऑफ ऑब्जेक्ट. मास ऑफ ऑब्जेक्ट. मास ऑफ ऑब्जेक्ट हिअर 1 kg, 1 kilogram. Here kg is a unit of that physical quantity, and here 1 is the value of mass in that units. त्या युनिटच्या 1 is the value of mass in that units. Then we can discuss new concept, property of a good units. की गुड युनिट कशाला म्हणायचं, त्याच्या काही प्रॉपर्टी आहेत, हे आपण वन बाय वन काय करूया? डिस्कस करूया. ए गुड युनिट शुड हॅव फॉलोइंग प्रॉपर्टी. की गुड युनिटनी कोणत्या प्रॉपर्टीज या काय केल्या पाहिजे? फॉलो केल्या पाहिजे. त्यातली पहिली प्रॉपर्टी जी आहे, फर्स्ट प्रॉपर्टी, इट शुड बी इझिली अवेलेबल. की युनिट जे आहे हे काय सहजासहजी अवेलेबल झालं पाहिजे. त्या युनिटला आपण काय कन्सिडर करू शकतो? गुड युनिट्स. सेकंड प्रॉपर्टी जी आहे, सेकंड प्रॉपर्टी, इट शुड बी इनव्हेरिएबल. इन ब्रॅकेट दॅट इज शुड नॉट चेंज स्पेस अँड टाईम. की एखादं युनिट जे आहे त्याला गुड युनिट आपण केव्हा म्हणू शकतो? की ते व्हेरिएबल व्हायला नको. मग आपण एखाद्या स्पेसमध्ये ते ठेवलं किंवा आपण टाईम जो आहे तो स्पेंड केला, स्पेस आणि टाईम जरी बदललं तर ते युनिट त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज व्हायला नको, बदल व्हायला नको, अशा युनिटला आपण काय कन्सिडर करणार आहे? गुड युनिट्स. नेक्स्ट, इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. ते युनिट जे आहे हे सर्वांनी काय केलं पाहिजे? एक्सेप्ट केलं पाहिजे. तर त्या युनिट्सला आपण काय कन्सिडर करू शकतो? गुड युनिट्स. अँड नेक्स्ट वन, इट शुड बी रिप्रोड्युसिबल. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. एखादं युनिट जे आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा काय करता आलं पाहिजे? रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. तेव्हा आपण त्या युनिट्सला काय कन्सिडर करू शकतो? गुड युनिट्स. दिस ऑल प्रॉपर्टी ऑफ ए गुड युनिट्स. Good units means what? It should be easily available, it should be invariable,
it should be universally accepted, it should be producible. All these things, units followings, then we can call this unit is a good units. Okay, some question asked on this topic. What is meant by units? State property of a good units or characteristic of a good units. Then we discuss system of a units. Next topic is a system of a units. System of a unit use in which between unit of length, mass and type. आता बेसिकली सिस्टीम ऑफ युनिट जे आहे यामध्ये आपण लेंथचं युनिट आहे, मासचं युनिट आहे आणि टाईमचं युनिट, याच्यावरतून आपण युनिट जे आहे त्याचे काय करतो, टाईप आपण प्रिपेअर केलेले. पहिलं आपण कन्सिडर केलं इथं पहिलं युनिट जे आहे ते आहे CGS युनिट. पहिलं युनिट जे आहे ते काय आहे, CGS युनिट. मीन्स व्हॉट? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. CGS means centimeter gram second system. Another units is a MKS. MKS means meter kilogram second. Meter kilogram second system. And another units, third units is a FPS. FPS means what? Foot pounds second system. Foot pound second system. This unit used in wrestling. Foot pound second. And last unit is a SI system. SI system means what? System International the units, or it is also called System International, means SI. This is a 4 unit of a system. First, CGS unit considered as a centimeter gram second system. Next, MKS meter gram second system. FPS foot pound second system. And last one, SI System International the units, or it is also called System International. In short, it is called SI system. This is a 4 unit in a system we can use to the measurable physical quantity. Next point, we can discuss different physical quantity. Physical quantity can be classified into 3 types. First one is a fundamental quantity, second is a derived quantity, and another type we can prepare here are supplementary quantity. These all 3 quantity we can discuss one by one. की फिजिकल क्वांटिटी जे आहे या फिजिकल क्वांटिटी 3 ब्रांचमध्ये काय केलेलं आहे, आपण त्याचं 3 ब्रांचमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिलं आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरं आपण कन्सिडर केलं डिराइव्ह क्वांटिटी, आणि तिसरी जी आहे जी आपण प्रिपेअर केली ते आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी. आता या 3 क्वांटिटी जी आहे या आपण काय करूया, वन बाय वन काय करूया, डिस्कस करूया. पहिलं बघूया व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणायचं, डेफिनेशन प्रिपेअर केलेले आहे इथं. फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantity for their measurements are called fundamental quantity. Definition repeat करतोय पुन्हा. The physical quantity which do not depend on any other physical quantity for their measurement are called fundamental quantity. Fundamental quantity म्हणजे काय, की अशा फिजिकल क्वांटिटी की त्या दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती काय डिपेंड नाही.
दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर करणार, फंडामेंटल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल आपल्याला या फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत या इथे दिलेल्या आहेत. फर्स्ट फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, टेम्परेचर आहे. या सगळ्या ज्या क्वांटिटीज ज्या आहे ह्या ज्या क्वांटिटीज ज्या आहे ह्या दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटी फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही, म्हणून याला आपण कन्सिडर ह्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत या फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर करणार, फंडामेंटल क्वांटिटी. देन टॉक अबाउट फंडामेंटल युनिट्स. आता फंडामेंटल युनिट कशाला म्हणायचं, सिंपल डेफिनेशन आहे इथं. सिंपल डेफिनेशन दिलेली आपल्याला. द युनिट यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. रिपीट करतोय डेफिनेशन पुन्हा. द युनिट यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. सिंपल. आपण लक्षात काय ठेवणार की ज्या युनिटमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत या क्वांटिटी आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे, त्या युनिटला कन्सिडर करायचं फंडामेंटल युनिट्स. ओके. आता इथं आपल्याला एक चार्ट्स दिलेला आहे, त्यामध्ये काही फंडामेंटल क्वांटिटीज दिलेल्या आहे, त्याच्यानंतर त्याचे SI युनिट दिलेले आहेत आणि सिम्बॉलिकली ते युनिट्स कशा पद्धतीने डिनोट करतोय ते आपण बघूया. द फंडामेंटल क्वांटिटी their units and symbol are shown in the following table. Here पहिला कॉलम दिलेला आपल्याला सिरियल नंबर जो आहे, दुसरा कॉलम जो आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि तिसरा कॉलम आहे SI युनिट त्या फिजिकल क्वांटिटीचं आणि लास्ट कॉलममध्ये आपल्याला दिले सिम्बॉल. पहिली फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ती आहे लेंथ. ही फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ही कशामध्ये मेजर करताय, तिचं युनिट जे आहे SI युनिट ते काय आहे, मीटर्स. मीटर आणि सिम्बॉलिकली हे SI युनिट जे आहे हे कशा पद्धतीने डिनोट्स करणार आपण, स्मॉल एमने. ओके. दिस इज अ फंडामेंटल क्वांटिटी. Major SI unit of this fundamental quantity is meter, and symbolically this SI unit we can denote symbolically in small m. Next fundamental quantity, mass. SI unit is a kilogram and symbolically this is denoted by kg. Next fundamental quantity is time. SI unit of time is a second and symbolically denoted by small s. Next fundamental quantity is a temperature. SI unit of temperature Kelvin, symbolically denoted by K. And another fundamental quantity, fifth number, electric current. SI unit is a ampere and symbolically denoted by capital A. Next one, luminous intensity. SI unit of luminous intensity is candela. Symbolically it is denoted by CD. And another 7 number fundamental quantity is amount of substance. SI unit is a moles and this is denoted by SI units mole, and this unit symbolically denoted here mole, MOL. This is a seven fundamental quantity. First length, next one mass, time, temperature, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला काय करायच्या, लक्षात ठेवायचे. ओके. देन
आता इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवणार काय की फंडामेंटल क्वांटिटी किती आहे 7 आहे. म्हणजे या फंडामेंटल क्वांटिटी ज्या युनिट्समध्ये मेजर करणार आहे ते युनिट्ससुद्धा किती असणार आहे आपल्याला 7 असणार आहे 7 असणार आहे. ओके फंडामेंटल पहिली गोष्ट आपण क्लिअर करूया. फंडामेंटल क्वांटिटी किती आहे 7 आहेत. त्याचबरोबर फंडामेंटल युनिट्ससुद्धा किती असणार आहे 7च असणार आहे. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी is a derived quantity. Derived quantity definition. The physical quantity ब्रॅकेट मध्ये म्हटले other than fundamental quantity. The physical quantity other than fundamental quantity which depend on one or more fundamental quantity for their measurement are called derived quantity. Derived quantity म्हणजे काय डेफिनेशन बघा पुन्हा रिपीट करतोय. द फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी विच डिपेंड ऑन one or more fundamental quantity for their measurement are called derived quantity. आता derived quantity म्हणजे काय सिंपली लक्षात ठेवायचं की फंडामेंटल क्वांटिटी सोडून बाकीच्या सगळ्या ज्या क्वांटिटीज ज्या आहेत त्याला आपण काय कन्सिडर करणार डिराइव्ह क्वांटिटी. ओके म्हणजे काय की अशी फिजिकल क्वांटिटी की ही एक फिजिकल क्वांटिटीवरती किंवा त्यापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटी डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय की सिंपल लक्षात काय ठेवायचं द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी की एखादी फिजिकल क्वांटिटी जी आहे ही काय की एक किंवा त्यापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती जर डिपेंड जर असेल तर त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर करणार आहे डिराइव्ह क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल हिअर वी कॅन कन्सिडर फोर्स इज ए डिराइव्ह क्वांटिटी, डेन्सिटी इज ए डिराइव्ह क्वांटिटी, स्पीड इज ए डिराइव्ह क्वांटिटी. आता या सगळ्या ज्या क्वांटिटीज ज्या आहेत याला आपण डिराइव्ह क्वांटिटी का म्हणायचं. ओके आपण एक एक्झाम्पल घेऊया त्यावरतून आपल्याला डिटेल समजेल की डिराइव्ह क्वांटिटी याला का म्हणायचं. आता इथं आपण कन्सिडर केलं व्हॉल्यूम इज ए डिराइव्ह क्वांटिटी. आता इथं आपण जर कन्सिडर केलं बघा व्हॉल्यूम मीन्स व्हॉट व्हॉल्यूम मीन्स लेंथ इंटू लेंथ मीन्स लेंथ क्यूब. ओके L⁻3. आता इथं आपण काय कन्सिडर केलं व्हॉल्यूम इज ए फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन 3 टाइम ऑफ ए फंडामेंटल क्वांटिटी ऑफ ए लेंथ. की व्हॉल्यूम ही जी फिजिकल क्वांटिटी जी आहे ही काय की लेंथवरती किती टाइम डिपेंड आहे 3. लेंथ ही काय आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे. या फंडामेंटल क्वांटिटीवरती व्हॉल्यूम जे आहे हे किती वेळेस डिपेंड आहे 3 वेळेस डिपेंड आहे. म्हणून आपण व्हॉल्यूमला काय कन्सिडर करणार डिराइव्ह क्वांटिटी. ओके समजलं. अनदर एक्झाम्पल फोर्स म्हणजे काय फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हिअर वी कॅन प्रिपेअर definition mass into acceleration means what the rate of change of velocity with respect to time. Here we can return velocity upon time, mass into velocity upon time, then again derive here mass into displacement upon time into time means what this force is a force is a physical quantity or force is a derived quantity which depend upon mass is a fundamental quantity. This force depend upon first time, second time, third time and fourth time. This force depend upon fundamental quantity. हा जो फोर्स जो आहे या फंडामेंटल क्वांटिटीवरती किती डिपेंड आहे 4 वेळेस डिपेंड आहे. म्हणून फोर्सला आपण काय कन्सिडर करणार डिराइव्ह क्वांटिटी. समजलं. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला कन्सिडर करायचं आहे डिराइव्ह युनिट्स.
डिराईव्ह युनिट्स म्हणजे काय, डेफिनेशन आपण प्रिपेअर करूया. सिंपल डेफिनेशन आहे, द युनिट यूज टू मेजर डिराईव्ह क्वांटिटी आर कॉल्ड डिराईव्ह युनिट्स. ज्या युनिट्समध्ये आपण काय करणारे, डिराईव्ह क्वांटिटी मेजर करणारे अशा युनिटला आपण काय कन्सिडर करणारे, डिराईव्ह युनिट्स. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर करणारे, मीटर पर सेकंडमध्ये. आता याला डिराईव्ह युनिट्स का म्हणायचं, इथं आपण कन्सिडर केलं SI युनिट. आपल्याला SI युनिट त्या व्हेलॉसिटीचं काय करायचं आहे, आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ टाईम. आता डिस्प्लेसमेंट कशात मेजर करणार आहे आपण, मीटरमध्ये, आणि टाईम जो आहे तो कशामध्ये मेजर करणार आहे, सेकंडमध्ये. म्हणजे SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी हा काय असेल, मीटर पर सेकंड, ऑर वी कॅन राईट हिअर मीटर पर सेकंड, और मीटर पर सेकंड, और मीटर सेकंद युनिवर्स. ओके, अशा पद्धतीनं आपण युनिट जे आहे हे काय करू शकतो, डिराईव्ह करू शकतो. सेम इथं नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, डेन्सिटीचं युनिट आपल्याला काय करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे. डेन्सिटी इज ए डिराईव्ह क्वांटिटी. SI युनिट ऑफ मास, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. मासचं युनिट किलोग्रॅम आहे, आणि CGS SI युनिट ऑफ व्हॉल्यूम मेजर इन मीटर क्यूब. देन SI unit of density is kg per meter cube, kg per meter cube. And next physical quantity is a supplementary quantity. First we can discuss fundamental quantity, next we can discuss derived quantity, and another type of a physical quantity is a supplementary quantity. आता डेफिनेशन आपण प्रिपेअर करूया. व्हॉट मीन बाय सप्लिमेंटरी क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी, definition here, the physical quantity other than fundamental and derived quantity for their measurement is called supplementary quantity. Definition पुन्हा रिपीट करतोय. The physical quantity other than fundamental and derived quantity for their measurement is called supplementary quantity. सिंपल डेफिनेशन आहे की अशी फिजिकल क्वांटिटी ही काय की फंडामेंटल क्वांटिटी सोडून द्यायची आणि डिराईव्ह क्वांटिटी सोडून द्यायची. बाकीच्या सगळ्या ज्या राहिलेल्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर करणार आहे, सप्लिमेंटरी क्वांटिटी. त्या फक्त दोनच आहे. फर्स्ट आपण कन्सिडर केलं, पहिली सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे प्लेन अँगल, आणि दुसरी जी आहे ती आहे सॉलिड अँगल. फर्स्ट इज अ प्लेन अँगल, नेक्स्ट वन इज अ सॉलिड अँगल. ओके, then we can discuss definition of a supplementary units. Definition we can prepare here. The unit used to measure supplementary quantity are called supplementary units. ज्या युनिट्समध्ये आपण काय करणार आहे, सप्लिमेंटरी क्वांटिटी मेजर करणार आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार, सप्लिमेंटरी युनिट्स. त्या युनिटला काय म्हणायचं, सप्लिमेंटरी युनिट्स. आता सप्लिमेंटरी क्वांटिटी ज्या आहेत त्या फक्त दोन आहे. पहिले आहे प्लेन अँगल आणि दुसरे आहे सॉलिड अँगल. म्हणजे सप्लिमेंटरी युनिटसुद्धा किती असणार आहे, दोनच असणार आहे. ओके, आता यामध्ये आपण युनिट्स जे आहे प्लेन अँगल त्याचं SI युनिट जे आहे ते काय आहे, रॅडियन आहे, आणि सिम्बॉलिकली ते कसं डिनोट्स करणार आपण, रॅडियनने. सॉलिड अँगल सप्लिमेंटरी क्वांटिटी सॉलिड अँगल SI युनिट जे आहे सॉलिड अँगलचं ते काय आहे, स्टिरॅडियन, आणि सिम्बॉलिकली डिनोट्स कसं करणार ते आपण SR ने. ओके, म्हणजे एक गोष्ट आपलं लक्षात आली. आपण पहिलं फिजिकल क्वांटिटी जी आहे हे क्लासिफाय केल्यानंतर पहिलं जे आहे फंडामेंटल क्वांटिटी आपण कन्सिडर केलं. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. अशी फिजिकल क्वांटिटी की ती दुसऱ्या कोणत्याही
फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, फंडामेंटल क्वांटिटी. ओके. दुसरं आपण कन्सिडर केलं डिराईव्ह क्वांटिटी. डिराईव्ह क्वांटिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन प्रिपेअर केली आपण. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड डिराईव्ह क्वांटिटी. की अशी फिजिकल क्वांटिटी की ती फिजिकल क्वांटिटी एकदा किंवा जास्त वेळेस फंडामेंटल क्वांटिटीवरती काय आहे, डिपेंड आहे. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर केलं, फिजिकल क्वांटिटीला आपण काय कन्सिडर केलं, डिराईव्ह क्वांटिटी. आणि लास्ट जे आहे त्याला आपण काय कन्सिडर करतोय, सप्लिमेंटरी क्वांटिटी. म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराईव्ह क्वांटिटी सोडून बाकीच्या सगळ्या ज्या क्वांटिटीज ज्या आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार, सप्लिमेंटरी क्वांटिटी. त्या फक्त दोन आहेत, ते आहे प्लेन अँगल आणि दुसरे आहे सॉलिड अँगल. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की फंडामेंटल क्वांटिटी किती आहे, 7 आहे. पहिलं आपण कन्सिडर केलं लेंथ आहे, त्याच्यानंतर मास आहे, टाईम आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, लुमिनस इंटेन्सिटी आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. या 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. या दोन क्वांटिटी आपण जर कन्सिडर जर केल्या, फंडामेंटल क्वांटिटी 7 अँड सप्लिमेंटरी क्वांटिटी 2, या 9 क्वांटिटी आपण जर सोडल्या, बाकीच्या सगळ्या ज्या क्वांटिटीज ज्या आहेत ह्या काय असणार आहे, डिराईव्ह क्वांटिटीज ज्या आहे. या पॉईंटवरती आपल्याला क्वेश्चन अशा पद्धतीनं पण विचारला जाऊ शकतो, डिस्टिंग्विश बिटवीन फंडामेंटल युनिट्स, derived units and supplementary units. Another question asked on this topic, distinguish between fundamental quantities, derived quantities and supplementary quantity. These all things we can discuss in this video. आता याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी या व्यवस्थित समजतील. जर या गोष्टी जर आपल्याला जर समजल्या नाही, हा व्हिडिओ आपण पुन्हा पॉज करून किंवा आपण रिवाउंड्स करून हा व्हिडिओ जो आहे हा पुन्हा बघितला तर सगळ्या ज्या कन्सेप्ट ज्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित समजतील अशी खात्री बाळगतो. मी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. थँक्यू.